उत्तर पश्चिम मुंबईतनं शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर उमेदवार असण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गुरुवारी वर्षभर बैठक पार पडली। बैठकीमध्ये वायकरांना लोकसभेसाठी तयारी करा असं सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। येत्या 2 दिवसात याबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाकडून वायकर असा सामना होण्याची शक्यता आहे। याआधी उत्तर पश्चिम मुंबईतून गोविंदा, सचिन खेडेकर, सचिन पिळगावकर यांचीही नावं पुढे आली होती। जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत। त्याआधी ते सलग 4 वेळा नगरसेवक म्हणून देखील निवडून आले। रवींद्र वायकर मुंबई महानगरपालिकेचे सलग 4 वर्ष स्थायी समिती अध्यक्ष होते। शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर हे उमेदवार असतील, तर शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर हे उमेदवार असू शकतात। अजूनही या नावाची सध्या चर्चा सुरू झाली आहे, मात्र या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही। त्यामुळे शक्यता आहे रवींद्र वायकरच उमेदवार असतील ह्याची।